सो युअर मेस इज मेसेज ऑफ युअर बॉडी. तुमच्या आयुष्यातला जो मेस आहे ना, जो तुम्ही समजताय प्रॉब्लेम आहे, तो ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या शरीराने दिलेला एक मेसेज आहे. खरं तर ज्या लोकांना थायरॉइड असतो ना, त्यांचं जर एक व्यक्तिमत्व बघितलंस तर ते व्यक्तिमत्व असं असतं की आय कॅन डू एनिथिंग. ओके. आणि मला जमणार नाही असं काहीच नाही. मान्य आहे तुम्ही करूच शकता, पण हे करत असताना तुम्ही तुमच्या शरीराची हाक ऐकताय का? आपल्याकडे थायरॉइड फ्री फॉरवर्डमध्ये जे पेशंट्स येत आहेत ते काही ना काही डाएट करून येत आहेत, काही ना काही एक्सरसाइजचं रुटीन लावतात, जसं तू आत्ताही म्हणालीस, पण ते बरे नाही होत आहेत. ते फक्त थायरॉइडला कुठेतरी मेंटेन ठेवण्याचं काम करतायत. आईने कधी घरात शब्द काढलाच नाही, आईने कधी फायनान्सेस मॅनेज केलेच नाहीत, आणि आई सगळं पार करत होती, सगळी कामं घरात करत होती, अगदी धुणं भांडी घरात करत होती, जॉब करत होती, एव्हरीथिंग वॉज हँडल बाय हर. मग मी का नाही करू शकत? स्ट्रिक्ट वातावरण, वडिलांसमोर बोललंच नाहीये कधी, बरोबर. किंवा लग्नानंतर नवऱ्यासमोर कधी बोललीच नाहीये. सासूचा प्रचंड त्रास, प्रचंड राग आहे, पण ती समोर आली तर मला त्याच्याशी गोडच बोलावं लागतंय. बरेच वेळेला लोकांचं एक्सपेक्टेशन हे असतं की मी गायडेड मेडिटेशन करतो किंवा मी ध्यान करतो, तर मला मग ना शांतच वाटलं पाहिजे, मला राग नाही आला पाहिजे, माझी चिडचिड नाही झाली पाहिजे. मग असं जर काही होत असेल तर मग माझं मेडिटेशन फेल गेलं. आपण खरंच आधी हे समजून घ्यायला पाहिजे की ध्यान म्हणजे काय. कारण आजकाल ध्यान म्हटलं, मेडिटेशन म्हटलं की असं समजलं जातं की कुठेतरी बागेत बसायचं, मांडी घालायची आणि डोळे मिटून बसलं किंवा ओंकार ऐकला, मंत्र ऐकलं म्हणजे ध्यान झालं. ज्या गोष्टीतनं, छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला आनंद मिळतो. अशा वेळेला अजून एक मला इथे नक्कीच ऍड करावं असं की लोकांकडनं आपण अपेक्षा करतो की त्यांनी मला चांगलं म्हणावं, माझ्यावर प्रेम करावं, पण तुमचं स्वतःवरच प्रेम नाही आहे तर जग तुमच्यावर नाही प्रेम करू शकणार.